कौसागावचे माजी नगरसेवक बैराम टकळे साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बैरामजी टकळे साहेब, माजी नगरसेवक कौसागाव, आणि गजानन बुरुट यांनाही विनंती आपण या, आपले हार्दिक स्वागत. आणि गणेश म्हात्रे यांचे आगमन झाले. कौसागावचे तिन्ही मान्यवरांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया कुणाल ताते सरांचा आवाज. धन्यवाद. सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि आता औचित्य देखील तेच आहे, कारण या मराठी सणाला आपण नेहमीच एकमेकांशी भेटल्यानंतर बोलतोच, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर मकर संक्रांत चषकाच्या पहिल्या सेमी फायनलकडे आता आपण वळणार आहोत. दोन मातब्बर संघ या मॅचमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील. तर सेमी फायनलचा पहिला सामना, दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत. मयूर आणि जितेश. संदेशने सांगितलं काहीसं प्लॅनिंग केलेलं नाहीये, परंतु चांगला खेळ नक्की करण्याचा प्रयत्न असेल. 2 बाईक जिंकलेले सिद्धूने या मकर संक्रांत चषकामध्ये. त्याने देखील खूप चांगली बाईट दिली की या स्पर्धेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, शब्द सुचत नाहीयेत. ज्या पद्धतीने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, त्याचमुळे एक वेगळी उपलब्धी या स्पर्धेची आहे. चर्चा या स्पर्धेची नेहमीच होत असते, आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे, ती म्हणजेच मकर संक्रांत चषक पर्व 56. मानपाड्याचे नरेश म्हात्रे यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जगदीश म्हात्रे जे संघ मालक आहेत, मोठी देसाई या टीमचे, सलग 3 चौकार मारले तर 1000 आणि षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुरस्कर्त्यांव्यतिरिक्त जेही काही बक्षीस इथे दिले जाणार आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला सर्वप्रथम आमचे जे कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर मित्र आहेत आणि त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे ते पैसे जमा करावे लागतील इथून पुढे, आणि मगच त्याची अनाउन्समेंट केली जाईल, ही नम्र विनंती. चला तर आता मॅचकडे वळूया. पहिला सेमी फायनलचा थरार आता रंगताना दिसेल. फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवर अपील झाली, बॅटची कडा घेतली, एच अँड गॉन. फलंदाज मयूर आउट. आडेगर हा संघ लाईनअप करत होता, आणि तिथे ज्या गोष्टी चालल्या होत्या कपिलच्या बाबतीत त्या जास्त मनावर घेतल्यात वाटते त्यांनी, कारण पहिल्याच बॉलवर त्याने विकेट घेतली आहे. ज्या गोष्टी होत्या त्याचा जर उलगडा मी करणार नाही, परंतु त्याने मनावर घेतलंय या मॅचमध्ये असं दिसतंय. स्माइल त्याच्या चेहऱ्यावर नक्की असेल, त्याला माहिती आहे त्या स्टेअरकेसवर काय चर्चा सुरू होती, आणि नक्कीच कुठलाही माणूस कुठलीही गोष्ट मनावर घेतो ना त्यावेळेला तो 100% देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतंय की या मॅचमध्ये कपिल
काहीतरी वेगळा प्रयत्न करताना दिसेल. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट घेतली आहे. मोठी विकेट. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. आउट झालाय फलंदाज मयूर. न्यू बॅटर मैदानामध्ये. प्रतीक पाटील त्याच्या विरुद्ध देखील बॉल चांगलाच फिरवला. नॅचरल लेग ब्रेक सातत्याने त्याच्या माध्यमातून टाकले जातात. रॉंग वन देखील आहे त्याच्याकडे, तो देखील कित्येक वेळा त्याने दाखवलाय. जो बॉल राईटी बॅटरसाठी आतमध्ये येतो अनप्लेबल भरपूर वेळेला ठरतो, लेफ्टी बॅटरसाठी बाहेर जातो. परंतु आतापर्यंत आणि इथे क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग दोन्ही पायांच्या मधून. त्या गोष्टीवर चर्चा सुरू होती, ती गोष्ट जास्त मनावर घेतलेली दिसते. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का दिलाय गोलंदाजीमध्ये कपिलने. वाडेकरने तो प्लॅन केलेला असेल कपिलला डिसवण्याचा या मॅचच्या अगोदर, त्याला चार्जअप करण्यासाठी, आणि तो नक्कीच चार्ज झालाय असं दिसतंय. कारण 2 विकेट त्याने घेतल्यात. परंतु मी म्हणेन की मोठी देसाई या टीमने या मॅच मध्ये कमबॅक करायला पाहिजे. धावा कराव्या लागतील तुम्हाला या टीमच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत या ओव्हरमध्ये. 2 विकेट. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. पहिले षटक सध्या सुरू आहे. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. अजून खातच उघडलेलं नाहीये. 2 विकेट. चेक बघा, गेट मेन एंट्री समोर ती कोणाची रिक्षा आहे ना, ती पहिले रिमूव्ह करा प्लीज. मेन एंट्री समोर जी रिक्षा आहे ती सर्वात पहिले रिमूव्ह करायची, लक्षात घ्या. आणि बाईक सुद्धा रिमूव्ह करा प्लीज. मान्यवर येत आहेत भरपूर. O2 कुणाल सर. अपील केली होती, स्पष्ट नकार, लेग बायचा इशारा. मिडन ओव्हरच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज. 5 बॉल त्याने टाकलेत आणि 5 चेंडू निर्धाव. चांगला निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा. संदीप पाटील सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि रमेश म्हात्रे. आई बॉल पाहूया एक्झॅक्ट कुठे लागलाय आणि अंपायरचा निर्णय येतोय. निर्धाव षटक टाकलेला आहे सेमीफायनल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या कपिलसाठी. या मॅच मध्ये पहिलं षटक मेडन ओव्हर, त्याच्यामध्ये 2 विकेट, 1 धाव आली, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. यस डीजे. साहेबांचा मी मनपूर्वक आणि सरचे स्वागत करतोय. O2 कुणाल सर. पहिलं षटक निर्धाव टाकलं. या स्पर्धेतलं हे 3रं निर्धाव षटक होतं अशी माहिती आम्हाला आमचे स्कोरर मित्र स्वप्नील देत आहेत. खूप चांगली स्कोरिंग स्वप्नीलने केली. आता डाव्या बाजूला आमच्या स्कोरर आहे दिशांक पाटील आणि उजव्या बाजूला मीत. विकेटच्या बोलतोय, माझ्या नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर प्रत्येकाचं लक्ष असतं. खेळपट्टीच्या. चला तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निर्धाव षटक आणि त्याच्यामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हे जे सातत्याने कार्यकर्ते काम करत असतात जैनुमान निळजे मंडळाचे, खूप चांगली भूमिका यांची असते. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कव्हर्सला फिल्डर आहे, विकेट मिळेल. याही ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. अतुलच्या खात्यामध्ये विकेट. झेल टिपलेला आहे प्रियांशूने. फलंदाज आउट होतोय वरुण पाटील. धन्यवाद. ET 9152 कोणाची गाडी 4 व्हीलर ती रिमूव्ह करा जरा प्लीज. त्यानंतर रिक्षा सुद्धा आहे. 5646 कोणाची रिक्षा ती रिमूव्ह करा प्लीज. त्यानंतर 7392 ॲक्टिवा बाईक आहे, ती रिमूव्ह करा. 4446 ही बाईक आहे, ती रिमूव्ह करा. त्यानंतर 7392 ही बाईक आहे आणि 49 ज्या बाईकचे नंबर सांगितले त्या लवकर लवकर रिमूव्ह करा आणि पहिले रिक्षा रिमूव्ह करा प्लीज. O2 कुणाल सर.
तर पहिलं षटक संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट. ऑन साइडला पहिली धाव बॅटने येईल आता मोठी देसाई टीमच्या खात्यामध्ये. ही सिंगल आगासनच्या विरुद्ध याच टीमने खूप चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 16 धावांवर ऑल आउट केलं होतं आगासन टीमला. त्याच्यामुळे तुम्हाला धावा कराव्या लागतील. जर तुम्ही या मॅचमध्ये 50च्या आसपास टार्गेट सेट केलं तर मॅचमध्ये कधीही पलटवार करू शकतात मोठी देसाईचे सर्वच खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर सातत्याने चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात याही मॅचमध्ये. बॅटची कडा कॅच इटचा कॉल. थोडासा पुढे पडतोय बॉल. धाव इथे घेण्याचा प्रयत्न नाहीये या स्पर्धेमध्ये. नक्कीच या अगोदर नरेश शेठ भोईर यांनी भेट दिली होती. साबे दिवाचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगीमध्ये जी स्पर्धा होणार आहे फेब्रुवारी महिन्यात 5 ते 9 तिथे देखील एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि तेही या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झाले होते. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आणि ते सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल अतुल भोईरचा लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. सरळ विकेट कीपर सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉल. कोळेगावचे हनुमान महाराज यांचे ते आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. जय श्रीराम जय महाराष्ट्र. चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नाहीये. जमिनी लगत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय सीमा पार. येतोय पहिला चौकार. खात्यामध्ये फलंदाज जितेशला इथे चांगला खेळ करावा लागेल. आणि इथे स्लॉट मध्ये होता ऑन साइडला धमाका. फ्लॅट चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेशच्या बॅट मधून चौकारानंतर आता षटकार येतोय वायडिश लॉंग ऑनला. धन्यवाद डीजे. प्रकाश पाटील साहेब माझी सरपंच यांच्याकडनं आकाशसाठी सलग 3 चौकार 1000 आणि सलग 3 षटकार मारले तो 2000 रुपयाचं कॅश प्राइस फक्त आकाश मात्रेसाठी. ओव्हर टू कुणाल सर. एक गाडी आहे 3719 3719 कोणाची ऍक्टिव्ह आहे बघा. MH04 ओला. चला ओला आहे रिमूव्ह करा. नाही प्रत्येकाला समजायला पाहिजे गाडी आपण कुठे पार्क करतोय. सांगायची गरज काय. तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आले. तुम्हाला गाड्या रिक्षा असेल 4 व्हीलर असेल थोडीशी व्यवस्थित पार्किंग करा. जागा भरपूर आहे. ओव्हर टू कुणाल सर. हॅलो. हा भारतीय फ्लॅग हा भारतीय झेंडा डौलाने फळकतोय. स्वर्गीय साईनाथ नागो भोईर स्टँड आपल्या स्क्रीनवर आहेत. भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. आज जेवणाची देखील रुचकर मेजवानी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने जैनुमान क्रीडा मंडळ निळजेच्या वतीने होती. 56वे वर्ष या स्पर्धेचं स्थापन झाली होती. या मंडळाची स्थापना 1969 ला. जैनुमान क्रिकेट मंडळ आयोजक या स्पर्धेचे. मकर संक्रांत चषक तुम्ही पाहताय. 56 वर्षाची परंपरा या स्पर्धेला लाभली आहे. कैलासवासी सेवंताबाई अनंत पाटील स्टँड तिथे देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आपलंही सहर्ष स्वागत. परत आता गोलंदाजीसाठी कपिल आलाय आणि राईट हँडेड बॅटर ज्या वेळेला कपिलच्या समोर असतील जास्तीत जास्त त्याच्याकडे बॉल सोपवला जाईल असं दिसतंय. हे प्लॅनिंग आहे या मॅच मध्ये सिद्धू पाटीलचं. कारण या अगोदरचं षटक त्याने निर्धाव टाकलं. हाय बॉल त्याने डॉट टाकला. म्हणजे 7 चेंडू आतापर्यंत त्याने निर्धाव टाकलेले आहेत त्याच्या स्पेलमध्ये. परत एक वेळेला थोडासा फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला दिशा दिली आणि 8व्या बॉलवर सिंगल आली आहे कपिलच्या विरुद्ध. ऑलमोस्ट 7 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत या मॅच मध्ये. 8व्या बॉलवर सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 13. 2 मोठे फटके आले होते मागच्या ओव्हरमध्ये. जितेशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार त्याने मारला. कपिल पुढचा बॉल घेऊन उलटा खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. बॉल थोडासा पुढे पडला त्याच्यापासून हाताला लागला. थांबवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. सिंगल जितेशच्या खात्यामध्ये. 14 धावा स्कोअर बोर्डवर.
विष्णू शेठ प्रतिष्ठान, जयनुमान, मोठी देसाई, वाडेघर, जय जलेश्वरच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना 14 धावा, 3 फलंदाज बाद. हा बॉल थोडासा पुढे होता परंतु जास्त हवेत राहिलाय. फिल्डर येतोय खाली, झेल होण्याची शक्यता आहे. प्रणितने हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज आउट होईल आकाश. इथे विकेटची गळती लागली आहे. ढगाला तर नाही परंतु ज्या पद्धतीने विकेट इथे गमावलेले आहेत मोठी देसाईने, पलटवार करावा लागेल आणि जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला जितेशला आणावं लागेल या मॅच मध्ये. तोच या मॅच मध्ये धावा करतोय, सातत्याने करतोय. उंच पुरा असा खेळाडू आहे, धिप्पाड शरीरयष्टीचा आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा आलेले आहेत. जर्सी नंबर 17 आणि आता नवीन बॅटर अजय आलाय. अजय आणि जितेश. ओ चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे आणि ती एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. बढिया अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय अंपायरिंग केली आहे, सर्वच पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे. लाजवाब चांगले निर्णय दिलेले आहेत सगळ्याच पंचांनी. 2 दिवस मी ही स्पर्धा कव्हर करतोय, काल आणि आज, परंतु चांगले निर्णय दिले सगळ्याच पंचांनी. उलटा फटका, स्विच हिट, फ्लॅट चाललाय. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज जितेशच्या बॅट मधून आता पाहूया धावा किती मिळत आहेत. प्रथम दर्शनी वाटते षटकार आहे आणि हो पंचांनी सांगितले षटकार आहे. 6 धावा. त्यांचे पिताश्री, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. नारायण दिनकर पाटील साहेब. काही सन्मान आम्ही करतोय. ड्रिंक्स ब्रेक लगेच असं वाटलं थोडंसं वेळ जाईल ड्रिंक्स ब्रेकला, मात्र लगेचच खेळाडू फिटिंग करतात. त्यामुळे अजून एक सन्मान आम्ही करून घेतो आणि लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर हनुमान महाराज उपस्थित आहेत कोळेगावचे, त्यांचा सत्कार होईल. तर या कोळेगावचे आमचे हरिभक्त परायण हनुमान महाराज, क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम कुणाल सर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. कोळेगावचे हनुमान महाराज. कोळेगाव संघ म्हटल्यानंतर रवींद्र संते आपल्या भारतीय संघामध्ये त्याला बघतो. आमचे सुनील भोईर असतील, हेमंत म्हात्रे असतील कोळेगाव. तो हनुमान महाराज यांचा सत्कार आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय कोळेगावच्या. आणि लगेच वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे. संतोष पाटील या, आपल्या शुभ हस्ते हनुमान महाराज यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. ओव्हर टू कुणाल सर. धन्यवाद. परत एक वेळा स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच मकर संक्रांत चषकामध्ये. बॉल थोडासा बाहेर फिरला, लेग स्टम्पच्या बाहेर, आणि इथे येतोय नक्कीच डॉट बॉल. स्टम्पच्या वरून चांगलाच फिरत गेला विकेट कीपरकडे. सिद्धू पाटील ही खासियत आहे, तो महत्वाच्या क्षणी अपील करतो, चांगली खेळाडू वृत्ती दाखवतो. पहिला डॉट बॉल आलाय. लेग स्पिन शॉर्ट बॉल होता, लवकर पिक केला. हुक करत असताना फेकलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी चांगला हुक शॉट. धावा केल्यात बुक 6. मात्र आता कुठेतरी साथ देताना दिसतोय फलंदाज अजय देखील जितेशला. बॅटची कडा घेतली आहे, साथ देताना दिसतोय असं म्हटलंच होतं. कॉमेंटेटर कर्स म्हटलं जातं याला. आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. षटकार मारला, पलटवार केलाय सिद्धूने. कमबॅक करत असताना विकेट घेतली अजयची आणि आणखीन एक धक्का बसलाय मोठी देसाई या टीमला. 27 ला 5.
वियांश डी हॅलो. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि आउट होणारा फलंदाज ठरलाय संदेश. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल सागर पाटील. 6वी विकेट इथे गमावली आहे. विष्णू शेठ प्रतिष्ठान जैनुमान मोठी देसाईने. या मॅच मध्ये ही सेमी फायनल इथे रंगताना दिसते. शॉर्ट बॉलवर चांगला प्रहार केला. हा या ओव्हरचा दुसरा षटकार ठरताना दिसेल. वन मॅन शो, वन मॅन आर्मी बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे जितेश या खेळाडूची आणि हा येतोय षटकार. या षटकाराच्या बरोबरीने 101 रन होती. रनआउट झाला त्याच्यामुळे तिथे मी थांबलो आणि आता 107 धावा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. या षटकाराच्या मदतीने चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय जितेश. खरपूस समाचार सिद्धूचा. सिद्धूचा बॉल स्लॉट मध्ये. हा प्लॉटच्या बाहेर जाईल. पार्किंग प्लॉटच्या देखील बॉल सीमा पार. येतोय उत्तुंग षटकार. त्याच्यामध्ये एकटा लढलाय वाघ या टीमचा जितेश. जितेश पाटील. काय बॅटिंग त्याने केली आहे. अफलातून बॅटिंग. 113 रन आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आहेत या मालिकेमध्ये म्हणजेच मकर संक्रांत चषक 2025 मध्ये. अफलातून बॅटिंग. विष्णू शेठ प्रतिष्ठान जैनुमान मोठी देसाई कडून खेळत असताना जय जलेश्वर वाडेकरच्या विरुद्ध सेमी फायनल मध्ये हा संघ सध्या लढतोय. 29 धावांची लाजवाब खेळी जितेशने आतापर्यंत साकारली आहे. छोटा डीजे मॅन आपल्या स्क्रीनवर. हा देखील एक नाद आहे. डीजे असणं, आपल्या तालावर प्रत्येक प्रेक्षकाला थिरकवणं एक वेगळा नाद आहे. नाद बैलगाडा शर्यतींचा असतो, नाद क्रिकेटचा असतो. हा देखील एक वेगळा नाद आहे आमच्या डीजे बॉयचा. आतापासूनच ती सगळी बटणं माहिती झालीत. समोर कठीण आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी, कारण वेगवेगळे गाणे येतील आणि आता देखील येतील थोड्याच वेळात. थोडेसे स्माइल पाहिजे चेहऱ्यावर. माणसाच्या लाईफमध्ये स्ट्रेस घेऊन जगणं कोणालाही आवडत नाही. चेहऱ्यावर एक हलकीशी स्माइल आली की मजा येते, एन्जॉय करतात सर्वजण लाईफ. आणि हे आमचे सर्वच कार्यकर्ते जनुमान मंडळाचे ज्यांनी मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. गेले 56 वर्षाची ही परंपरा सातत्याने अबाधित राहिली आहे. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये, परंतु तुमचे चेहरे आणि तुमचे स्माइल सांगतायत की तुम्ही खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. पहिलाच बॉल लेग ब्रेक होता. कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन परतलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जितेश सांगतो की बॉल सोडला असता तर व्हाईट बॉल मिळाला असता, परंतु जर तरला महत्व नाहीये. फलंदाज बाद.
मेन एंट्रीची इथून रिक्षा जी आली आता ती बाहेर लावायची जरा. रिक्षा 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 आत आणू नका प्लीज, थोडं सहकार्य करा. बलराम शिरोळ टकले साहेबांचे आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले. माजी नगरसेवक कौसागावचे त्यांचे हार्दिक स्वागत. गजानन नागो उरुड साहेबांचे आगमन झाले. त्यानंतर लेजंड क्रिकेटर कौसागावचे गणेश म्हात्रे यांचे आगमन आमच्या व्यासपीठावर झाले. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कुणाल सर. आउट होतोय फलंदाज. 7वी विकेट गमावली आहे आणि या स्पर्धेमध्ये विकेट गुच्छाने घेतलेल्या आहेत. गोलंदाजी करत असताना जय जलेश्वर वाडेघरच्या गोलंदाजाने तर आतिशसाठी सुद्धा तेच पारितोषिक आपण पाहतोय. सलग 3 चौकार, 1003 षटकार, 2000 रुपये कॅश प्राइज आपण पाहतोय. कार्यसम्राट माजी सरपंच निजेगावचे प्रकाश पाटील साहेबांकडे पारितोषिक असेल आतिशसाठी. ओ टू कुणाल सर. चांगली सावली आता मैदानावर येते हळूहळू. धावा झाल्यात 39 आणि मगाशी चांगलंच गरम वातावरण होतं मैदानात. टर्न आणि बाउन्स, स्ट्राईक की नॉन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होईल रन आउट. आउट झालाय फलंदाज आतिश म्हात्रे. बाईक सुद्धा लावायच्या नाही लक्षात घ्या. या सूचना आम्ही सातत्याने देतो. खास करून पाहुण्यांचं आता आगमन होणार आहे त्यामुळे आमचे जे आयोजक आहेत खास करून निजेगावचे ग्रामस्थ आहेत त्यांनाही सूचना असेल की आपल्या बाईक थोड्याशा मागे लावा प्लीज. माझे आमदार रमेशजी रतन पाटील, त्यानंतर राजू रतन पाटील, त्यानंतर आमदार राजेशजी मोरे साहेब असे भरपूर संख्येने मान्यवर आता इथे उपस्थित होणार आहेत. त्यामुळे आपल्या गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा प्लीज. ओ टू कुणाल सर. धन्यवाद. 39 धावा, 8 फलंदाज बाद. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता स्ट्रायकिंग एंडला परत आलाय जितेश पाटील. ज्या जितेशने या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये शतक देखील कंप्लीट केलंय. चांगली बॅटिंग तो करतोय. चांगला फिरवलाय बॉल समोरून. लेग ब्रेक. काय बॉल फिरतोय, टाळ्या वाजतायत प्रेक्षकांकडून, कारण ही कला आहे बॉल फिरवणं. तो देखील टेनिस बॉल एवढं सोपं नसतं. याच्याविषयी नक्की बोलूया बॉल नंतर. परत एक वेळा वेगवान उलटा हुक शॉट. बॉलला सरळ पाठवले थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड मध्ये. हा येतोय चौकार. बॉलवर सीम असते, सीमवर पकडून तुम्ही बॉल फिरवू शकता, परंतु जो टेनिस बॉल असतो त्याच्यावर सीम नसते, त्याच्यावर फक्त आच्छादन असतं, कव्हर असतं, फर असतं. तो बॉल फिरवणं, जुना झाल्यावर फिरवणं तेवढंच कठीण आहे आणि हे सगळे कठीण काम जास्त चांगल्या रीती करतात वाडेघरचे काढू. यावेळेला बॉल थोडासा खेचला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत मिड विकेट मध्ये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. चांगला प्रयत्न होता तिथे कपिलचा. तोपर्यंत 2 धावा चालत का होईना पूर्ण केल्या जातील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45. अवस्था खूप बिकट होती. सुरुवातीला अनेक धक्के बसले, पहिलं निर्धाव षटक देखील गेलं, परंतु शेवटी 45 पर्यंत घेऊन गेला जितेश पाटील आणि त्याच्यामध्ये त्याची धावसंख्या आहे 35. म्हणजे 35 धावांची खेळी त्याने या सेमीफायनलमध्ये साकारली. पहिली सेमीफायनल तुम्ही पाहताय मकर संक्रांत चषकाची. 56व पर्व आहे. अब तक 56. आता एका टीमचा एन्काउंटर या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. एक संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि एक संघ या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो या पहिल्या सेमीफायनल मधून. परत एक वेळा उलटा फटका. हा देखील बॉल क्लिअर करेल असं दिसतंय आणि हा देखील चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे टीमचं या षटकाराच्या मदतीने. टीम विष्णू शेठ प्रतिष्ठान, जयनुमान मोठी देसाई. धावा झालेल्या 51 आणि जितेशची बॅटिंग आवडली असेल. 13 बॉल मध्ये 41, 5 षटकार, 2 चौकार. तर एकदा जोरदार टाळ्या जितेश पाटील या खेळाडूसाठी. अभिनंदन जितेश. आणि आता टॉस. पहिला डाव इथे संपलाय. सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे नितीनजी काळन जोडले गेलेले आहेत आणि त्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन होईल. नितीन काळन सर यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. मी चंद्रकांत मास्टर यांना विनंती होतो की आपण या टॉस आपल्या शुभ हस्ते होईल. सेकंड सेमीफायनल आणि कुणाल ताते सर तिथे जोडले जातील. 5 ओव्हरची दुसरी सेमीफायनल. ओ टू कुणाल सर.
मास्टर चंद्रकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान, अर्जुन 11 डायगर आणि टीम कौसा. डीजे 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 थँक्यू. टॉस करतोय. छापाच आहे. धन्यवाद मास्टर. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. जनुमान अर्जुन 11 डायगर या टीमने टॉस जिंकलेला आहे. सेमीफायनल नंबर 2चा टॉस जिंकलाय आणि कौसा टीमचे अतिशय जवळचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्या विरुद्ध खेळायचं आहे. वाटलं होतं का सेमीफायनल तुमच्या दोन टीमच्या दरम्यान लागेल आणि टॉस जिंकला. निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय तुमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मी आतापर्यंत पाहतोय की ग्रामीणचं क्रिकेट जवळून पाहत असताना जास्तीत जास्त टीमचे कॅप्टन हे गोलंदाजी निवडतात, परंतु तुम्ही बॅटिंग का घेतली, त्यामागचं कारण काय? बॅटिंग कारण की आमचे 4-5 बॅटर चांगले आहेत आणि बॅटिंग करून आम्ही त्यांना ते डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मागच्या मॅचमध्ये तुमची खूप चांगली बॅटिंग झाली होती. आमच्याबरोबर ओमकार आहे. ओमकार खूप चांगला गेलाय. हा जो दौरा आहे पूर्णपणे टीम्स आणि त्याचबरोबर मकर संक्रांत चषक तुमच्या टीमसाठी. वाटतंय का यावर्षी एक ट्रॉफी गावामध्ये तर नक्की जाणार आहे, परंतु ती ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची राहील? नक्कीच प्रयत्न तर तोच असेल का पहिल्या क्रमांकाचा, पण आता सेमीफायनल जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. डायगर टीमच्या विरुद्ध काही प्लॅनिंग, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला काय वाटतं कितपर्यंत थांबवणं गरजेचं असेल? कारण जय जलेश्वर वाडेकरने देखील या टीमला पुढच्या मोठी देसाईला फक्त 51 धावा करू दिल्यात. आम्ही पण तोच प्रयत्न करू, 50 ते 55 धावांमध्ये थांबायचा प्रयत्न करू त्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकता टॉस झालेला आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉस जिंकल्यानंतर टीम जैनुमान अर्जुन 11 डायगर या टीमने बॅटिंग घेतली आहे पुढच्या सेमीफायनलमध्ये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया नितीन काळेंसर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. अनिल रामदास नाईक साहेबांचं आगमन झाले. दातिलीचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शिवसेना उपविभाग प्रमुख दिवा पूर्वचे आपण पाहतोय. जय जलेश्वर वाडेकर संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचे असेल तर 52 धावा चेस कराव्या लागतील. मात्र गोलंदाजी चांगली आहे. विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान. मात्र जितेश पाटीलने जी खेळी केली त्या खेळीसाठी आपण पाहिलं तर 21-21 ग्रुपचे सर्वा तेजस म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्याला घोषित केलंय. तर मॅच संपल्यानंतर आम्ही देणार आहोत. 52 धावा चेस करायचे आहेत. सलामी जोडी अतुल भोईर आणि सिद्धू पाटील. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 2 लाख रुपये. चॅम्पियन संघासाठी 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि रनरअप जो संघ असेल त्याला 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज आणि ते 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत केले. ते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम 1 लाख रुपये पुरस्कृत केलेत. विनोदांचं आम्ही मनापासून कौतुक करू. त्यानंतर राजूदादा पाटील असतील, रमेश रतन पाटील असतील, विजयदादा पाटील असतील, काशीनाथदादा पाटील त्यांच्याकडनं मालिकावीरची बाईक सुद्धा आम्हाला पुरस्कृत करण्यात आणि दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम 1 लाख रुपयाची मदत या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. वळूया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संदेश म्हात्रेला तुम्ही पाहतायत कॉमेंट्री बॉक्स सेंडकडनं. सेकंडला अतुल. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली आहे. जेंटल टच. गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. पहिला चौकार आलाय. सलग 3 मॅचेस तुम्ही पाहिल्या तर सलग 3ही मॅचेस मध्ये अतुलने चौकाराने खातं उघडलंय. बाजी अतुलने या स्पर्धेमध्ये केली आहे. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर आहेत विनय पवार असतील, आमचे महेश पवार, त्यांचे स्पोर्ट्सचं दुकान. संदेश राईट मोर द विकेट. इथे मात्र दिशा दिली आहे. चौकार आल्यानंतर सिंगल घेतली अतुलने. हे कॅल्क्युलेशन अतुलकडे नेहमीच असतं. खराब बॉलवरती चौकार, चांगल्या बॉलवरती सिंगल. ऊन सावलीचा थोडासा लपंडाव तुम्हाला पाहायला मिळतो फर्स्ट सेमी फायनल मॅच मध्ये. 5 धावा धावपलकावती लागल्यात. 52 धावांचा पाठलाग करायचे. जय जलेश्वर वाडेकर, स्वप्नील भोईर वाडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ.
आले असतील तर या स्वागत आपले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सागरचं बॅकअप चांगलं आहे त्यामुळे सिंगलने सिद्धू खातं गोडते. कॅल्क्युलेशन पाहिजे तुमच्याकडे. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि ते सिद्धू करत असताना सिंगलने त्याने खातं उघडले, चौकाराने खातं अतुलने उघडलं होतं. अंडरआर्म क्रिकेट भरपूर प्रमाणात अतुल भोईर खेळतात. जर तुम्ही कल्याणमध्ये गेलात मोठमोठ्या स्पर्धा कल्याणमध्ये होतात अंडरआर्म क्रिकेटच्या. जॉर्ज संघ टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत राहिला अंडरआर्ममध्ये. जॉर्ज कल्याण. फटका चांगला आहे. घुटना टेक तमाशा देख. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. इथे फक्त जनरल टच तुम्हाला पाहिजे. फक्त दिशा दिली होती चेंडूला एक सिंगल मेले. हेच तर करतायत अतुल. चौकार आल्यानंतर सिंगल, षटकार आल्यानंतर सिंगल, 12वरती ते बॅटिंग करतायत. टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावांचे. त्यालाही माहिती संदेश मात्र एक चांगला गोलंदाज आहे त्यामुळे त्यालाही सन्मान देणं गरजेचं आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जय जलेश्वर वाडेकरला. सिद्धू पाटील डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले मात्र फटका फसलाय. सुमितने झेल टिपलाय. डाव संपलाय सिद्धू पाटीलचा. सिद्धू पाटील बॅक टू द पेव्हिलियन. वाडेकरला लागणारा पहिला धक्का. पहिल्या षटकाचाही खेळ आणि त्या बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. संदेश मात्रे राईट मोर द विकेट साईड अँगल कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. कव्हर्सला खेळायचं होतं मात्र डीप एस्ट्रा कव्हरला हा झेल टिपलाय तिथे सुमितने. या स्पर्धेत शिवाजी पाटीलही चांगले झेल टिपलेत. सुमितने चांगले झेल टिपलेत. तुषारचा मी उल्लेख करेल. कौसा संघाच्या हर्षचा मी उल्लेख करेल. हर्षने एक चांगला झेल टिपला या स्पर्धेमध्ये. कॅचेस चांगले पकडलेत. कौसा संघाने खेळ चांगला केलाय. अंकुश 11 कौसा संघ पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना दिसेल कारण की जय हनुमान अर्जुन 11 टायगरने बॅटिंग घेतली पुढच्या मॅचमध्ये. खरं तर एक धाडसी निर्णय होता शिवाजी पाटील यांचा. मात्र त्यांचा हाच प्रयत्न जास्तीत जास्त धावा बनवायचा आणि अपोजिट टीमवरती कदाचित शिवाजी पाटीलने काल मॅचेस पाहिल्या. कौसा संघाने 3 मॅचेस काल खेळले. सोनारपाडाबरोबर पहिली बॅटिंग केली 88, दैसरबरोबर पहिली बॅटिंग केली 84, पडलेबरोबर पहिली बॅटिंग केली 74. त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असावा शिवाजी पाटीलने की आपण बॅटिंग करूया आणि त्यांच्यावरती दबाव आणूया. 3 मॅचेस त्यांनी प्रथम बॅटिंग केली होती कौसा संघाने. प्रणित पाटील आले, त्यांनी गोलंदाजी करण्यासाठी आले. सागर पाटील आता कोळेगाव येनकडनं गोलंदाजी करतायत. सुपर 8च्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. अतुलने सन्मान दिलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक. अतुलला माहिती आहे आता काही करण्याची गरज नाहीये. पण सिद्धूची विकेट ऑलरेडी गेली आहे त्यामुळे एक रन्स आता महत्त्वाची आहे. अतुलची विकेट या मॅचमध्ये महत्त्वाची आहे. 14 धावा धापलकवती लागल्यात. 52 धावांचा पाठलाग करायचा. त्याला माहिती आहे प्रणितने आज आक्रमक बॅटिंग केली. खिडकाली टीमच्या विरुद्ध 28 धावांची इनिंग त्याने साकारली होती. तो मॅन ऑफ द मॅच होता. आणि हे 2 असे खेळाडू खेळपट्टीवर तुम्ही पाहताय. दोन्ही खेळाडू अंडरआर्म क्रिकेट जास्त प्रमाणात खेळतात आणि अंडरआर्म क्रिकेट खेळल्यानंतर काय होतं तर तुमची नजर भरपूर तेज होते आणि तोच फायदा ओरम क्रिकेटमध्ये होतो मचिद रसल. आणि अतुलला भरपूर फायदा झाला आतापर्यंत करिअरमध्ये त्याच्या. भरपूर प्रमाणात तो अंडरआर्म क्रिकेट टर्फमध्ये खेळत असतो. सागर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय मिड ऑफच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. अतुलने कॉल दिलाय. आता दुसऱ्या धावेचा मात्र बघायचंय. पंच रमेश मात्रे सर पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. कदाचित फलंदाज पोचलेत की काय कारण त्यांच्या ॲक्शनवरनं तर असंच वाटतंय की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळले. मिड ऑफला अजय मडवी होते तिथे. योग्य डिसिजन आहे. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेत. पॉपिंग क्रीजमध्ये बॅटसुद्धा ग्राउंडिंग झाली आहे. धावा झाले 16. जय जलेश्वर वाडेकर संघ. मकर संघ ट्रॉफी सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा उचलली आहे. 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. रनअप ठरलेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका तर चांगला आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रणित पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार.
हा ॲक्शन रिप्ले. शॉर्ट अप लेनचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रणित पाटीलने. प्रणित पाटील सुद्धा अंडरम क्रिकेट भरपूर खेळतात आणि त्याचा फायदा ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. 20 धावा. काय टेलिकास्ट आहे GTC किले टी व्ही क्वालिटी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते GTCच्या माध्यमातून. अपील स्ट्रॉंग आहे. जितेशने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. कदाचित त्याला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जितेशने अपील का नाही केली हेच विचारत आहे सागर, की सागरला असं वाटतंय बॅटची कड आहे. हा ॲक्शन रिप्ले आपल्या TV स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जितेशने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. 20 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सागर पाटीलने 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. फर्स्ट सेमीफायनलची मॅच. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस झालाय. जयनमान अर्जुन 11 टायगर संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या सेमीफायनलमध्ये. बऱ्याच वेळा बॅटच्या ग्रीपचाही आवाज येतो, त्याचमुळे कदाचित पंच चर्चा करत होते. असं बऱ्याच वेळा सिद्धू पाटीलच्या बाबतीत घडलेलं आहे. ग्रीपचा आवाज, त्यानंतर बऱ्याच वेळा ते बादही झालेले आहेत, कधी कधी नोटआउटही राहिलेले आहेत. त्यामुळे होतं क्रिकेटमध्ये. बरेचसे खेळाडू आपण पर्यंत ग्रीपचा आवाज येतो. सागर गोलंदाजी मार्कवर कॉमेंट कोळेगाव यांकडनं. प्रणितसाठी हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळेल. योग्य कॉल होता अतुलचा. कदाचित रनआउट झाले असते एखादा फलंदाज, त्यामुळे योग्य कॉल दिला. 21 धावा. पॉवर प्लेच्या 11 बॉलमध्ये 21 आलेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय जलेश्वर वाडेकर टीम. स्वप्नील भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत वाडेकरचे. आला असेल तर या स्वप्नील भोईर, आपलं स्वागत. बऱ्याच वर्ष मकर संक्रांत ट्रॉफी तेही खेळलेले आहेत. आज संघाला पॅक केलंय. 21 धावा तुम्ही बघू शकाल. 2 कॅमेरा आपण पाहतोय. एका बाजूला फलंदाज, एका बाजूला गोलंदाज. आपल्याला पाहिलं एखाद्या इंटरनॅशनलला आपण ज्यावेळी घर बसल्या मॅच पाहतो इंटरनॅशनल, तेच चित्र आपल्याला GTCच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यामुळे GTCचं कौतुक करेन. अतुलला एका बाजूला तुम्ही बघू शकाल, एका बाजूला सागर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. पुन्हा सिंगलच घेतली असं वाटतंय. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपलका धावा त्या 11.00च्या सरासरीने 22. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आता गरज आहे. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज. प्रवीण पावशे डायगर गावचे समाजसेवक, त्यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. विश्वशेठ पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. डायगर चषकाचे प्रमुख आयोजक आणि जयनमान क्रिकेट संघ डायगर व ग्रामस्थ मंडळ डायगर आयोजित तुम्हाला डायगर चषक स्पर्धा पाहायला मिळेल. 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे. यायला विसरू नका. नाईट स्पर्धा आपल्या विभागातील सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा नाईटची. शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील स्मृती चषक आपण स्पर्धा पाहतो. टायगर चषक 2 षटकात 22 आल्यात. 18 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. अतुलने 6 चेंडूचा खेळ केलाय. तो 14 वरती बॅटिंग करतोय. प्रणितने 4 चेंडूचा खेळ केलाय. तो 7 वरती बॅटिंग करतोय. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रतीक. 3ऱ्या षटकामध्ये प्रतीकला इन्व्हाइट केलंय. 18 चेंडू 30 करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये मोठी देसेच्या 8 विकेट गेल्यात. मात्र बघायचं एखादं चांगलं षटक आलं तर पलटवार होईल. काल ज्यावेळी सोनारपाडा आणि कौसा मॅच होती, सोनारपाडा संघाने चांगली धावसंख्या दुसऱ्या इनिंगमध्ये उभारली होती. मचिंद्र सर, त्यानंतर कल्पेश गोवारीचं जे षटक आलं 4 बॉल डॉट म्हणजे एकच धावेचं षटक त्यांनी टाकलं, तिथून ती मॅच टर्न झाली आणि सोनारपाडा संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. त्यामुळे एखादं षटक चांगलं आलं मोठी देसाईकडनं तर कमबॅक होईल या मॅचमध्ये वाडेकरच्या विरुद्ध. मात्र बघायचं आहे 18 बॉल 30 या मॅचमध्ये करायचे आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक 99 धावा तुम्ही पाहिल्यात खिडकाली संघाच्या. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने आणि हे फटके सहज खेळतात अतुल भोईर. अतुल भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार.
एक वेळ पहिल्याच मॅचमध्ये मच्छिंद्र सर मॅन ऑफ द मॅच 41 रन्स त्यांनी पहिल्या मॅचमध्ये केले होते. त्यानंतर मागच्या मॅचमध्ये 33, त्याच्या अगोदर 28, म्हणजे धावा चांगल्या बनवल्यात या स्पर्धेमध्ये अतुलने. खिडकाली संघाच्या विरुद्ध सुद्धा 4 चौकार मारत असताना तो बाद झाला होता. वाडेकर संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना 52 धावांचा पाठलाग करत असताना अर्धलक्ष पार झालंय. 26 झाल्यात, अजूनही 26 करायचे आहेत 17 बॉलमध्ये. प्रतीक राठ मोर द विकेट, हलक्या हाताने खेळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अतुलचा, मात्र मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. 27 धावा धापडकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे वाडेकर विरुद्ध मोठी देसाई. फर्स्ट सेमीफायनल मॅच, दुसरी सेमीफायनल जयनमान अर्जुन 11 डायगर विरुद्ध आई गावदेवी अंकुश 11 कौसा. टॉस झालेला आहे, डायगर संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅचमध्ये. या अगोदर सुद्धा टायगर संघाला तुम्ही सुपर 4 मध्ये पाहिलं होतं. त्यावेळी नितेश पाटीलने टायगर संघाच्या 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या मच्छिंद्र सर. आणि मोठी देसाई संघ सुद्धा ज्यावेळी सुपर 4 मध्ये आला होता मला आठवते मागच्या वेळी, तेव्हाही जितेश पाटीलने चांगली बॅटिंग केली होती. तेव्हाही 2 आणि वाडेकर तिन्ही संघ या अगोदर सुद्धा मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुपर 4 मध्ये आलेले आहेत. यावर्षी एक नवीन संघ आपण कौसा संघ पाहतोय, जो यावर्षी या मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुपर 4 मध्ये पाहतोय. पहिल्यांदाच सुपर 4 मध्ये मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आपण कौसा संघाला पाहतोय, कारण त्यांचा खेळ जबरदस्त राहिला या स्पर्धेमध्ये. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच टाय झाली सर्वत्र विकेट, कारण की ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. त्यामुळे अगोदर विकेट, त्यानंतर टॉस. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, इथेही सिंगल मिळाली आहे. चांगली फिल्डिंग करत असताना 20 धावांवरती नाबाद बॅटिंग करत असताना अतुल भोईरला तुम्ही पाहतायत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23. अंजुम राऊत यांचं आगमन झाले कौसागावचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अंजुम राऊत यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कौसागावचे अंजुम राऊत यांचं हार्दिक स्वागत. फुलटॉस होता, मात्र लो फुलटॉस होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथेही सिंगल मिळाले. सिंगल डबल नाही, मॅच थोडीशी रफ अँड टफ होत चालली आहे. धावा 30 झाल्या आहेत. 52चं टार्गेट आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा हजेरी करायचे आहेत. तुमच्या समोर जयनमान स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई संघ, तो कधीही पलटवार करेल, कारण या मॅचमध्ये अजय मडवीचं एक षटक येणं अजूनही बाकी आहे. भरपूर काही शिल्लक आहे या मॅचमध्ये मच्छिंद्र सर अजूनही. वाडेकर संघाने जमेची बाजू काय, तर सेट बॅट्समन अतुल भोईर आणि प्रणित मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक राईट मोर द विकेट अतुलसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोह आवरता आला नाहीये. अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आणि बघायचं एक्झॅक्ट आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. बघायचंय तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती, आणि नक्कीच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आमच्या कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल खरं तर, गुड जॉब. अजित पाटील यांचं आगमन झाले कोळेगावचे, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि रणजित हरिचंद्र पाटील यांचे आगमन झाले कोळेगावची. पाण्याची व्यवस्था त्यांची. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय आमच्या स्क्रीनवरती. नोट आउट. नोट आउट तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 22 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. बारा चेंडू 22 धावा या मॅच मध्ये ते करायचे आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. डबल का धावा लागल्यात त्या 30.
तिसरे पंच प्रसाद ससरेबुद्धे यांचा इशारा आलाय नोट आउट आणि तोच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 12 चेंडू 22 धावा या मॅचमध्ये करायचे. चला स्पीडअप करा. यानंतर सेमीफायनल फायनल बक्षीस वितरण सोहळा त्यानंतर भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित होतील. ग्राउंडसाठी टँकर पाण्याच्या टँकरची व्यवस्था ज्यांनी आम्हाला केली ते रणजित हरिचंद्र पाटील आणि अजित हरिचंद्र पाटील कोळेगाव यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू 22 धावा त्या मॅचमध्ये करायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आलेत सागर पाटील येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे सागरने. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या आहेत. 11च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. मॅच सोडली नाही अजूनही मोठी देसाई टीमने. त्यांनाही माहिती आहे कमबॅक पलटवार कधी होऊ शकते या मॅचमध्ये. अतुलला बघू शकाल बॅटला हलकीशी चुंबन घेत असताना. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल पायचीच्या स्वरूपात. प्रणितला माघारी परतावं लागेल. वाडेकरला लागणारा दुसरा धक्का. योग्य डिसिजन रमेश म्हात्रे सर. आपण पाहतोय मॅन फ्रॉम सागाव. पायचीच्या स्वरूपात प्रणितला माघारी परतावं लागेल आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती विमान पाहायला मिळतोय. खूप चांगलं कॅमेरा वर्क. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेल. मात्र मॅच आता रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना पलटवार केलाय मोठी देसाई टीमने. आता या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 22 करायचेत. 30 धावा झाल्यात. बॅटिंग करण्यासाठी आलेत सर्वेश पाटील. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जरी वेळ असेल मात्र तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस झालाय. त्यानंतर मेगा फायनल त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. 11 चेंडूमध्ये 22 करायचे. जे सर्वच GTC टीम प्रथमेश गायकर संदीप मोरे सुशील पाटील डायगर कुणाल इंदप अक्षय तुषार जागृत पुण्यवर्धन बाबू जयेश म्हणजे टायगर नरेश ही आमची संपूर्ण टीम. फटका चांगला आहे. सर्वेशने आलेल्या चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कराने बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे राजेश मोरे सुभाष अनंता पाटील यांच्या बॅनरला हिट झालं तर रोशन पाटील निजेगाव यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाला दिलं जाईल. आणि प्रवीण तांडेल यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे ना. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील राजूदादा पाटील काशीनाथ पाटील यांच्या बॅनरला फायनलपर्यंत कोणी हिट केला तर 1,000 रुपये जे पारितोषिक आहेत. याला आमचे लाडके प्रेक्षक. मात्र षटकाराने समीकरण बदललंय. 10 चेंडू 16. मग कशी मी उल्लेख केला टायगरने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला का तर पहिल्याच दिवशी ते पहिली मॅच खेळले. उल्लेख मी करेल यानंतर. सागर चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. टायगर संघाने पहिल्या मॅचमध्ये दिवसाची या स्पर्धेला ज्यावेळी सुरुवात झाली पहिल्या मॅचमध्ये 67 धावा केल्या. अपोजिट टीमला दिवा संघाला चेस झाल्या नाही त्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 82 केल्या वडोली सी विरुद्ध. त्या वडोली सीला चेस झाल्या नाही. त्यामुळे शिवाजी पाटीलने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सेमीफायनलच्या मॅचमध्ये. इथे सिंगल मिळेल. दुसरी धाव मिळाली असती मात्र प्रयत्न नाहीये. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 15 धावा करायच्या आहेत. अतुल भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 10 बॉलमध्ये 20 रन्स त्यांनी केलेत या मॅचमध्ये. मात्र सेमीफायनलची मॅच आहे. 8 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. विकेटवरती नजर टाकली आपण तो मोठी देसाईच्या 8 विकेट गेल्या त्यावेळी 14 चालतील वाडेकरला विकेट न गमावता. मात्र लिगली 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धाबा. भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्या लाडक्या प्रेक्षकांचंही हार्दिक हार्दिक स्वागत.
प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. इथे चेंडू उंच गेलाय, बराच वेळ हवेत आहे, मात्र जाईल स्वर्गीय शिवंताबाई अनंत पाटील स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विकास आहे GTC. असं वाटलं सुरुवातीला हा चेंडू हवेत आहे, मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे. 26 वरती बॅटिंग करतायत. 7 बॉलमध्ये आता 9 करायचे आहेत, 8 चालतायत. टीम जय जलेश्वर वाडेकर टीमला, दुसऱ्या बाजूला विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान, जयनमान मोठी देसाई. सागरच्या विरोधात षटकार लागलाय, सर्वेशने एक मारला आणि त्यानंतर आता अतुलने मारलाय. मॅच खुली झाली आता या षटकाराच्या साह्याने. काय बॅटिंग केली अतुलने या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेत. याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आणि मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी त्याचं भरपूर कौतुक केलं की क्लास आहे त्याच्याकडे, टेम्परमेंट आहे, चांगला संयम आहे त्याच्याकडे आणि त्या संयमाने तो बॅटिंग करतोय. सागर. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, तिथे झाली तुषारकडनं चूक. 2 धावा आता पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा मिळाल्यात. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. 7000 प्रेक्षक घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करतात, त्या लाडक्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आता 6 चेंडूमध्ये 6 धावा करायचे आहेत. 29 वरती बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक आहेत, मैदानाच्या बाहेर 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक इथे सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. दत्ता पाटीलची इच्छा पूर्ण होऊ द्या, त्यांना आनंद होतो. 6 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत, 5 चालत आहेत, विकेट कमी आहेत. 29 वरती बॅटिंग करतायत अतुल भोईर. नकुल शेठ भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नकुल शेठ भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आम्ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा आभार व्यक्त करू, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम 1 लाख रुपयाचे कॅश प्राइज आम्हाला दिलेले. हे आमचे लाडके प्रेक्षक टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जयनमान टायगर संघाला तुम्ही बघू शकाल. कौसागावचे राहुल पाटील यांचं आगमन झालंय, त्यांनी विनंती या स्वागत आहे आपले. 6 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. स्ट्राईक सुद्धा अतुलकडेचे, ही जमेची बाजू आहे वाडेकर संघासाठी. आणि अजय मडवी आलेत. कट करण्याचा प्रयत्न होता. अशा मॅचेस बऱ्याच वेळा अजय मडवीने टर्न केले. 6 बॉल 3ची गरज असताना ती मॅच शेवटच्या बॉलपर्यंत अजय घेऊन गेलेत याच वर्षी. 5 बॉलमध्ये 6 करायचे आहेत, 5 चालतायत. राईट अराउंड द विकेट. हलक्या हाताने खेळत आहेत, कव्हरच्या वरून या चेंडूला पाठवून दिलाय, मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक आलेत. इथेही 2 धावा मिळालेत. काय जिम्मेदारी घेतली मचिंद्र सर अतुल भोईरने या मॅचची. 14 बॉलचा खेळ केलाय, 31 वरती तो बॅटिंग करतोय. 4 चेंडूमध्ये 4 करायचे आहेत. मॅच आता सोपी होत चालली आहे जय जलेश्वर वाडेकर संघासाठी. त्यांना माहिती ही मॅच जिंकली तर फायनलमध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल, फायनल मॅच खेळायला मिळेल. आणि बऱ्याच वेळा ते फायनल खेळलेत. मला आठवते मकर संघ ट्रॉफी त्यांनी एकदा जिंकली, एकदा वाकलन संघाने त्यांना फायनलमध्ये पराभूत केलं होतं. किरण म्हात्रेचा तो एक्स्ट्रा कव्हर रिझनला मारलेला षटकार सिद्धूने सांगितलं ती फायनल आम्ही जिंकलो असतो, मात्र किरण म्हात्रेचं त्यांनी कौतुक केलं. किरणने मारलेला तो षटकार वाकलन संघासाठी. 4 बॉल 4. हा चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा वेगाने आतमध्ये होता. पंचांचा इशारा येईल. लेग बाईस बाईस या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तर 3 धावा करायचे आहेत. 2 जरी केल्या तरी वाडेकर संघ जिंकेल विकेटच्या आधारावरती. आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ज्यावेळी स्पर्धा असते मचिंद्र सर सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे काय होतं ते 1-1 धावेने संघ पराभूत सुद्धा होतो. आता बघायचं या स्पर्धेत तसं नाहीये. 3 चेंडू 3 धावा 2 चालतायत. 49 झाले आहेत. 52चं टार्गेट. 31 वरती नाबाद आहेत अतुल. कॅप थोडीशी रिमूव्ह केली आहे, कारण त्यालाही माहिती आहे ना आता मैदानात सावली आली, मग कॅपची काय गरज. त्यामुळे कॅप रिमूव्ह केली अतुलने. त्याला माहिती आहे स्ट्राईक एंडला सर्वेश, त्याच्याही बॅटमध्ये एक षटकार आलाय. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. कौसा संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची जशी मॅच संपेल, कारण की टायगरने टॉस जिंकल्यानंतर 3ऱ्यांदा या स्पर्धेत बॅटिंग त्यांना करायची आहे.
2 सामने पहिले त्यांनी बॅटिंग करून जिंकले. 3 सामने उसरगरलाही पहिली बॅटिंग करूनच त्यांनी पराभूत केलं आणि इथे विकेट गेली. आत्ता बघायचंय काय घडेल या मॅच मध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चालतायत अजूनही वाडेकरला. कुणाल सर, कारण की विकेट पहिल्या इनिंग मध्ये मोठी देशाच्या 8 गेलेत आणि वाडेकरचे विकेट आपण पाहिले तर आता 3 गेलेत. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट एम राऊंड द विकेट. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शॉट कव्हरला होते. एक धाव वेगाने पूर्ण करायची होती मात्र चांगली थ्रो फेकी आली त्यामुळे फलंदाज रनआउट. आता 2 चेंडू 3 धावा. मॅच रंगली आहे. मकर संक्रांत ट्रॉफीच्या मॅचेस अशाच रंगतदार होतात प्रत्येक वर्षी आणि ही फर्स्ट सेमीफायनल सुद्धा तशीच पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चालतायत. पुन्हा एकदा सूचना करतोय मोठी देशाचे 8 विकेट गेलेत आणि वाडेकरचे विकेट गेलेत 3. या सूचना आम्ही सातत्याने देतोय. 2 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. 2 चालतायत. अतुललाही माहिती आहे पहिल्या इनिंगमध्ये विकेट भरपूर गेलेत. अतुल भोईर वैयक्तिक 31 वरती बॅटिंग करतायत. 15 बॉलचा खेळ त्यांनी या मॅचमध्ये केलाय. मॅच जिंकून देईल का वाडेकरला का बघायचे. अजय मडवीचा पलटवार होईल. आता प्रेक्षक पूर्णपणे कुणाल सर शांत आहेत. म्हणजे या बॉल नंतर कदाचित जल्लोष होईल की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल. बघूया. अजय मडवी. अशा मॅचेस अजयने बऱ्याच वेळा टर्न केलेत. चांगला गोलंदाज आहे. राईट एम राऊंड द विकेट. इथे मात्र फक्त दिशा दिली. अतुल भोईरचा फेवरेट स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि सामना जिंकलाय. जय जलेश्वर वाडेकर संघ पोहोचलाय मकर संक्रांत 2025च्या मेगा फायनल मध्ये आणि 35 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे ती अतुल भोईरची. तांबडी चांबडी चमकते. आता भरपूर संख्येने पाहुणे आहेत. सर्व पाहुणे ग्रामस्थांना विनंती असेल मच्छिंद्र सर. आता भरपूर संख्येने पाहुणे येणार आहेत. चला. अतुल भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने सेमीफायनलच्या मॅचमध्ये 35 धावा केल्या. मॅच जेव्हा सुरू होईल मच्छिंद्र पाटील आपल्यासोबत जोडले जातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आणि आम्ही लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत अतुलला.